आपल्या शेतात भाजी केवढी गवली बघा. एवढीच पोट फुगल खाऊन खाऊन. पहिल्यांदा हिचंच कौतुक वाटायला लागलं का, नवीन दिसायला लागलं. एवढी दिसली बरंच मोड दिसलं. ह्याची भाकरी छान करू वाटली. आता म्हणून चिगळ्याची भाजी जेवढी सापडली तेवढीच घेतली आहे. एकच भाकर होणार आहे. एक छोटासा कांदा एक चिरून घेतलाय, हिरवी मिरची, जिरं, ओवा, लसूण असं वाटण करून घेतले. आणि ह्यात काय टाकायचं आता, ज्वारीचं पीठ, थोडं पीठ टाकायचं, मळून भाकरी करायची. मीठ पण टाकलं बरं का मी त्याच्यात, सगळं टाकलं. मिरचीत मीठ टाकलंय आज. आता नाही ना घेतली, हां डबल व्हायचं. मग काय तेच सांगितलं तुला. घेते पीठ. आणि आता ह्याची भाकरी करायला लागली, पण ती भाजी कितीक म्हणून म्हणून ही घातला नका भरू त्याला कांदा. थोडीशीच आहे, पण ही भाजी खाल्ल्यावर बरं वाटतं. खाऊ वाटते भाजी, चव लागते अगं. आणि रानभाज्या खाण्यात मजा आहे. अगं मला काल वर्षाचा फोन आलता की मामानी पोपळीची भाजी आणली होती आणि कशी करायची माहित नाही. मामा गेलं ट्रॅक्टरच्या मागं, ती ट्रॅक्टर मागं वासानं अडकते म्हणून, आणि कशी करायची विचारायचं ध्यानच नाही. मग मी तशीच केली. एक म्हणलं होतं की राजगिऱ्याच्या भाजीसारखीच करायची, तर सगळ्यांना आवडली म्हणजे घरात खायला. खाल्ली असं. ही खातच नाही ती, एवढी मोठी शेतात पिकती पण खात नाही ती. ही भाजी खाल्लेली चांगली आहे ग. सगळ्याच रानभाज्या चांगल्या आहेत, लागते चांगली नाही. त्यात थोडंसं पीठ घालून घेते. आता तू जायची आहे ना उद्या सोमवारी, येताना ह्याची भाजी घेऊन ये, सराटा. माळाला लय. सराटा भाजी घेऊन ये. अगं गेल्या वर्षी पण नाही खायला मिळाली आम्हाला. हरभऱ्याच्या भाजीसारखी लागते, लय चांगली लागते. आणि घेते भाजी थोडीच आहे. हा एकाच बस झालं, 1 ते 2 होतील छोट्या छोट्या. दळण पण संपलंय, दळण करावं लागेल. आता फक्त मळायचं, ही पीठ भाकर थापायला. 17 डब्याला जायचं उद्या. मी ह्याच्यात काय केलं असतं माहितीये का, अजून गव्हाचं पीठ थोडं, बेसनचं पीठ थोडं टाकलं असतं आणि मस्त धपाटा केला असतं. झालं की असं तर होती भाकर. त्याला पाणी लावत बसा आणि हे करा, आणि थोडी हळद टाकली असती. सासूबाई माझी अशीच करायची, साधी भाजी, गोड लागायचं. नाही, आजी नुसती ही टाकायची, नुसती भाजी मिठाचा खडा टाकायची. मी प्रत्युषाला तशीच केली त्याला मिठाच टाकून, सगळ्या भाज्या चिरून टाकल्या. आणि पोळी होती म्हातारी, सगळ्यात सुगरण होती. काशाचं बी काय केलं तिच्या हातचं गोड लागायचं. त्यामुळेच तात्या म्हणतात. आणि तात्या आजीचं बघून बघून सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवत राहतात. मला वाटतं तर मला कोण पण खायची, मग आम्हाला वाटतं तळण करावी. ते मला तळलेलं नाही, ते खावं वाटत. मग पाला टाकायचा, मकाचा किंवा ज्वारीचा, त्याच्यावर उकडायची, त्याच्यात उकडायची, चांगली लागते ती. अगं जुनच खाणं खरं चांगलं होतं आई. खमंग लागतं आणि शरीराला पण पौष्टिक राहतं. ते नानाला तळायला चालत नाही, हे बिगर तसलं उकडलेलं आणच खातो. त्याला नुसतं तेलाचं पाहिजे. नाही, त्याला जमतच नाही तसलं उकडलेलं. तेलकट काय खायला नाही, मग पुऱ्या योजना खात नाही तळलेलं. कोण नुसती चपाती लागते ना, नाही तेलकट खात. तसं तळलेलं खात नाही, पण बिना तेलाच्या भाज्या खायला नको म्हणतात. झाली त्या भाकरीचं पीठ तयार. आता ह्याच्या 2 भाकरी थापायच्या. नवीन राहणार भाजी खोली भारी वाटली. अगं मरणाचा उताडा येतोय, पुन्हा कंटाळा येतोय. आणि आता बघ त्याला, तुला मला खायला लागली. गहू पण आता सध्याला अजून एका महिन्याने मरणाच्या भाज्या येत होत्या. पण आता तू परवा दिवशी जायची तर येताना भाजी घेऊन ये. आमच्यात असली भाजी कधीच येत नाही जवळची. तुम्ही अगं आई, तुम्ही भाज्या रानात टाकून तर देता का, रस्त्याखाली देता का, तर गाड्यांनी त्याचा चिंदा होईल, रस्त्यावर फेकून देता. ही खुरपायची साधी गोष्ट आहे का, पुन्हा खाऊ वाटते पण रानात नको वाटते. अगं 100 रुपये 80 रुपये किलो निघते ती उन्हाळ्यात भाज्यात. मग एकदा रानात येते ती धानच येऊन देत नाही येऊन देत. आणि आम्ही दरवर्षी टाकतो, पण आमच्या इथं काय माझच नाही ते, जे राग करते त्यांच्यात माजते. आणि हे त्या दिवशी भेंड्या आणल्या होत्या घरच्या नानाने. माझ्याकडे बी आहे, पण म्हणलं ही निबार आहे, अशाच कशाला फेकून द्यायच्या. ही देशी भेंडी आहे, पांढरी भेंडी बघा, कलरवरूनच लक्षात येते. ही जरा जास्त वाळलेली होती, ह्याचं बी तयार झाले लावण्यासाठी, आणि ही अजून वाळायची थोडी बाकी. जर निबार भेंडी आली आणि आपण शहरात जर राहायला असलो तर निबार आणि बी आपल्याला मिळत नसेल तर निबार भेंडीमधलं वलं बी सुद्धा आपण कुंडीत लावलं तर उगवून येतो. एवढं सांगायचं होतं मला, म्हणून ही भेंडी दाखवली मी. या भेंडीतलं बी सुद्धा आपण असं हाय असं लावलं तर लगेच उगवून येतं. आणि आपली हळद वाया जाऊ नये, गेल्या वर्षी लावलेली हळद काय आलीच नाही. मग एक 2 कंद सापडलं होतं, ते तर रवून ठेवलं. कमीत कमी बियाणं तर मोडू नये ही यांची त्यांचं मन आहे. तसं अजिबात बियाणं मोडून देऊ वाटत नाही त्यांना.
खरं ते जपलंच पाहिजे. ही एकदम देशी हळद आहे. 2 कंद आलेत मस्त उगून. आणि इकडे मला वाटतं छोटा काय म्हणतात त्याला, भ्रूमराज, ते आले उगून. मोठं झाल्यावर त्याचा वापर करायचा. गाईंना बांधले आपण इकडं आणून. खायला चांगलं आहे, जिथं खायला आहे तिथंच बांधले. अजून सगळ्या रानात काही चराय झालं नाही, पण कुठं कुठं छान आले खायला. असं मोठं मोठं गवत झाले. मस्त खाती. पण त्याला ही इतकं छान गवत सोडून ना इकडे शेवरीच खवाटायला लागली. ढेच्या शेवरी त्यातला ताग त्यातला प्रकार आहे. तसलंच तिला लेखा वाटायला लागले. हे बघा, हे असलं सगळीकडे तीच आलंय आणि तीच तिला लेखा वाटायला लागले गाईला. हे पंतरवाळा इकडे कार्यक्रम झाला शेजारी, दिलेत वाऱ्यावरती सोडून. ही काही इकडे अशा आल्यात तुकडे, ते गाई तोंड लावते ते त्याला. आले आली म्हणलं. घरी फोन आलाय काय की. मस्तपैकी आपली चिगळची भाकर आणि भाजी बऱ्यापैकी त्यात छान पडली बरं का. वाटलं कमी आहे, पण भरपूर घालायची सवय लागली ना, त्यामुळे थोडीशी कमीच वाटली. पण छान झाली भाकर. त्यासोबत ठेचा घेतलाय, बटाट्याचा पिवळा बटाटा भाजी, भाकरी आणि लोणचं. आणि आपण खाऊन झाल्यावर एवढं दूध आटवणार आहे, कढईत ओतून घेतलंय मी. पण आता ठेवलं असतं तर उतूच जाईल, त्यापेक्षा मला खाऊन झाल्यानंतर ते आठवून घ्यावं. या जेवायला तुम्ही पण. गट्टू आला का? भाकर खाल्ली ना, आता ही चपाती खा. मुलांची डब्याची राहिलेली, डब्याला बनवलेली चपाती राहिली. आणि आम्हा दोघीला पण चपाती खायला नको वाटते, भाकरी पाहिजे. आणि हे जे 2 रोट खाऊन झालेत तरी पण चपाती. गट्टू आता बघणारच नाही ती. नाही, आता संपलं माझ्या बसलं. पोट भरलं नाही का तुझं? हां, नाही भरलं. चपाती खाऊन घेतोय आधी. भाकरीचं एक कोरभर भाकरी आहे बघा, खाते का? खाणार, पण आधी चपाती खाऊन घेणार. गाई बांधले त्या, ह्याला फक्त राहिले टाकायचं. हिरवा आता इथलंच आपलं गिनीगोल आणून टाकते याला. ती एवढं मोठं यंत्र सुद्धा वाढायला लागला, इतका तर ताकद आली त्याच्यात. सरदऱ्या का र? आ काय होतंय? The next day. आई काय करते? आ शेण काढते. धार काढ काढायची. सुट्टी आज, पाणी भरायचं म्हणून तुला उठवलं. धार काव काढायची. शेण झालं होती की आधी. हट काय पाणी नाही आलं. उई बघा, अशी मारते ती, जाऊन देत नाही. हे काय निवांत बसली. सकाळी आता आई ऊन लगेच वर यायला लागले, पटपट पटपट पट. आता 6 दिवस उगवायला लागला बाळा. हा, 6 दिवस उगवायला लागला. 6 दिवस उगवायला लागला आणि 7ला मावळायला लागला. ऊन तर लागणारच की नाही. बघ की आई, 6 दिवस उगवतो इतका पटकन, पण जातोय 7ला. मोठा आहे रे दिवस. कालचा तर इतका दिवस मोठा गेला ना, वेळ जाता जात नव्हती कालची मला. कालचा का परवाचा? कालचा. काय रे? तुम्हाला फुलं
वाव, खरंच की मोगऱ्याला फुलंच फुलत. हो, मी जवळ जाऊन दाखवते. सुगंध तर कसला दरवळायला लागलाय रे. काय फुलं आहे ती. सगळीकडे फुलंच फुलं. एक तोडून घ्यावंच सकाळ सकाळ. मस्त सुगंध सगळीकडे. काय फुलं. आणि मोगरा पण खूप मोठा झाला इथला. असं वाटतंय गजरा करावा आणि केसात माळावा. पण मला फुलं झाडाची तोडून केसात माळा अजिबात आवडत नाही. ती एखादं कधीतरी तोडत असते फुल. मला खरंच झाडाची फुलं अजिबात तोडायला आवडत नाही. गट्ट्या मस्त गंध घेत बसला आहे ना सुगंध. अगं पानाला नाही, पानाला 2-2, 3-3 फळ आहेत. फुलं आहेत फुलं. किती छान वाटते. वास तर लय यायला लागला. ती नाही घालत. तिला झाडाची फुलं तोडायला नाही आवडत. ती फक्त ना त्या ह्याची आणायची, पारिजातकाची खाली पडलेली सगळी विचून आणायची. पाणी भरायला चालू इकडं. लाईट जायला ताटला तोपर्यंत होईल भरून पाणी. शेण झडलोट झाली. आता धार काढून गाईंना चराय बांधायचं.